नमस्कार, मी अमराज जोशी, पुकार सेवा प्रतिष्ठान. मित्रांनो, तुम्ही बघतात हर एक वेळा हर एक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी बेवारीस असे पडलेले असतात. हा 3 दिवसामध्ये बरेच केसेस असे झालेले आहेत. काल पण एक अनहोन पेशंट सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर पडला होता. आज तो सिरियस आहे, पण त्याचे रिलेटिव्ह नाही, मुस्लिम समाजाचा आहे. आम्ही प्रयत्न केला पण तो लास्ट स्टेपला आहे. आता ICUला ठेवलेला आहे. त्याचा पण व्हिडिओ मी काल पाठवला आहे तुम्हाला आमच्या संस्थेमार्फत. त्याला फार गरज आहे फॅमिली शोधण्याची, त्याचे वाचायचे चान्सेस फार कमी आहे. आणि अशीच एक घटना तशीच सेम एक घटना कोपरीमध्ये घडली. कोपरीमधले पण रिलेटिव्ह मला वाटते तो काहीतरी नाल्यात घाणेरड्या पाण्यामध्ये पडला होता आणि आम्ही फार शोधलं पोलिसांमार्फत. आम्ही सगळ्यांनी एकत्र शोधून त्याचा मुलगा एअरपोर्टला आहे, त्याचे रिलेटिव्ह मिळाले, पण दुर्दैवाने आम्ही त्याला वाचू नाही शकलो. ते मरण पावले. आज सकाळी 7:15 वाजता त्यांची डेथ झाली आहे. त्यांचे घरचे आणि चांगल्या घरचे आहेत. वय त्यांचं काहीतरी 50 आहे. त्याचा भाऊ पोलीसमध्ये आहे, मुलगा एअरपोर्टला कामाला आहे. चांगल्या घरचे परिस्थिती असल्यामुळे तुमची एक दारू तुमचा जीव घालवला आहे. त्या दारूमुळे आज त्यांनी आपल्या मुलाला आणि बायकोला गमावलं आहे. ते मरण पावलेत. आणि सेम घटना पहाटे 5 वाजता. आता याचं वय मी सांगू तर तुम्ही ओळखू शकता याचं वय काय आहे. आणि हे वयामध्ये अगर दारू पित असेल तर मला वाटतं दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये चूक आईवडिलांची आहे. आईवडिलांनी पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे. कारण तुम्ही काय करता, एवढं प्रेम देतात मुलांना की मुलगा डोक्यावर बसतो, पण मुलगा काय करतो हे तुम्हाला कळत नाही. आईवडिलांचं लक्ष पण पाहिजे. आज ह्या नशेमध्ये एवढा वाईट नशेमध्ये होता की याला उचलणं म्हणजे मला वाटतं लास्ट स्टेपलाच होता. देवाच्या कृपेने डॉक्टर टीम आणि ह्या सर्वांच्या बोलून यायला दुसराच जन्म पकडायचा. कारण काय की 4 वाजतापासून आम्ही ICU शोधतो, ICU भेटत नव्हता. कसा उठला आम्हालाच माहीत नाही, आम्हाला शॉक लागला. तर मला थोडक्यात हेच बोलायचं आहे की आईवडिलांनी पण लक्ष द्या. आता ते दिल्लीला जाणार होता. आता मला मेरे को बताओ ये कितने बजे आपके घर से निकले? शाम को गए 8 बजे। 8 बजे, शाम को 8 बजे. हाँ, बैग भी बैग भी था इसके मेरा साथ। मामा आया था ना, एंटी करप्शन का बंदा था, अच्छा. वो गायब ही हो गए। नहीं, गायब नहीं हो गए। एंटी करप्शन है. हाँ, ये क्या बोला कि मामा मैं आ रहा हूँ अभी। एक मिनट. इसके मामा जॉब क्या करते हैं? एंटी अरे करप्शन रुको ना भाई. इधर काम तो कर रहा है करके। क्या काम करते हैं? वो चप्पल। चप्पल की दुकान है. ठीक है. ये बाबा चप्पलेचे छोटे मोठे काम करतात, रोजगार करतात. ठीक है. आप इसके पिताजी है. आपका नाम क्या है पूरा? प्रमोद भारती. यूपी के हो. गांव कौन सा है? आजमगढ़. और आपका नाम? अच्छा है। छाया. ये आपका बेटा है, एक ही बेटा है. आप थोड़ा और किसके भरोसे पे छोड़ रहे हो? कहाँ जा रहा है? कैसे? ठीक है, कोई बात नहीं. वो नशे की वजह से हुआ. खाने और पीने के लिए सबसे पहिला कोई भी तकलीफ नहीं। सगळ्यात पहिला तर मी ह्या पोलिसांचा, ठाणे पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांचा मी मनापासून धन्यवाद करतो. बघा, डॉक्टर, पोलीस आणि वकील हे बोलतात ना, हर वेळी यांना प्रॅक्टिस करावं लागतं. आणि हीच यांची प्रॅक्टिस असतं. मी तुम्हाला सातत्याने सांगतो मित्रांनो की आजच्या तारखेमध्ये जेवढी मेहनत हे लोक करतात तेवढी मेहनत जगात कोणीच करत नाही. कारण काय, आज अगर हा मुलगा भेटला नसता तर 100% सांगतो की हा बेवारीस मेला असता. तर मी मनापासून धन्यवाद करतो पोलिसांचा पण. आणि पुकार सेवा प्रतिष्ठान अशाच लोकांवर सेवा करते. कुठे काय पडलेलं असतं, काय चालू आहे, काय नाही, आईवडिलांचं पण लक्ष नसतं. मला वाटतं थोडं लक्ष आईवडिलांनी पण द्यायला पाहिजे. मी काय जास्त बोलणार नाही. मी नौपाडा पोलीस यांचा मी खरंच मनापासून धन्यवाद करतो. असाच पब्लिकवर आणि पुकार सेवा प्रतिष्ठानवर असाच आशीर्वाद आणि सेवा राहू दे. आणि जे काय घडतात हे लोक तुम्ही बघतात यूट्यूब, फेसबुकवर. पुकार सेवा प्रतिष्ठान काय सेवा करतात. तुमच्या लोकांमुळे आपण यांच्या फॅमिलीपर्यंत पोहोचू शकतो. आज यांची फॅमिली मिळाली आहे. आमचं एकच मत आहे, बिछड़े को मिलाना. आम्हाला एवढा आनंद मिळाला आहे. आम्ही यांचं सुखरूप यांच्या मुलाला आईवडिलांच्या हातात दिलं आहे. आम्हाला खूप बरं वाटलं, खूप आनंद झाला. आपण इथेच थांबूया. मी जास्त काय बोलणार नाही. आवाज तुमचा, सेवा आमची. एक धावच्या गरजूंसाठी पुकार सेवा प्रतिष्ठान. नमस्कार.